ॲग्रीकल्चर क्वेश्चन सीरीजमध्ये दररोज संध्याकाळी 6:30 वाजता आपण ॲग्रीकल्चर संबंधित प्रश्न घेत असतो आपल्या साहित्य विवर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. तर एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ते आपण घेत असतो संध्याकाळी 7 वाजता स्पर्धा विश्व ऑफिशियल या आपल्या दुसऱ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. तर आजचा आपला ॲग्रीकल्चर संबंधित प्रश्न आहे, व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट पर्सेंटेज ऑफ प्रोटीन प्रेझेंट इन अ ग्राम. ग्राम म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो चिकपी. चिकपी म्हणजेच काय होतं मराठीमध्ये हरभरा. हरभऱ्यामध्ये किती टक्के प्रथिने असतात असा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत 10%, 15%, 21.1% आणि 30%. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 21.1%. आता जे काही पल्सेस आहेत, पल्सेस म्हणजे आपण त्याला म्हणतो डाळी. डाळी म्हणजे कुठलं, प्रामुख्याने फॅमिली कोणती, कुळ कोणता, लेग्युमिनस फॅमिली, त्याच्याशी ते बिलॉंग करतात. मग आता आपण बघतो बाकीचे सुद्धा पल्सेस आहेत म्हणजे डाळी आहेत, त्यांच्या त्या डाळींमध्ये किती टक्के प्रमाण असते असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. जसं ग्राममध्ये 21.1% असते तसंच लेंटिल आहे. लेंटिल म्हणजे आपण त्याला मसूरची डाळ असं म्हणतो, त्यामध्ये 25% तुम्हाला प्रोटीन पाहायला मिळते. पी पी म्हणजे वाटण आहे, त्यामध्ये 22.5% पर्यंत. अरहर अरहर म्हणजेच का म्हणू शकता, तूर म्हणू शकता, 21 ते 25% त्याच्यानंतर मूग आहे, मुगामध्ये 25% प्रोटीन प्रथिने पाहायला मिळतात. उडद आहे, उडदामध्ये तुम्हाला 24% प्रोटीन पाहायला मिळतात. कावपी आहे, कावपी म्हणजेच तुम्ही त्याला चवडी असं म्हणू शकता, जवळजवळ 23.4% प्रोटीन पाहायला मिळतात. यालाच व्हेजिटेबल मीट असं म्हणतात. म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता, एक वनस्पती मांस असं म्हणू शकता. जर आपण नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेजच्या ऐवजी तुम्ही व्हेजिटेरियन अशा पद्धतीने जर प्रोटीन घेत अपटेक करत असाल तर याचे तुम्हाला खूप सारे फायदे आहेत. कुठल्याही प्रकारचं डिझीज वगैरे इन्फेक्शन तुम्हाला होणार नाही. याशिवाय नॅचरल गोष्टी आहेत, निसर्गता उपलब्ध आहेत, कुठल्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही आणि स्वतःच्या जिभेसाठी, स्वतःच्या चवीसाठी तुम्ही इतर प्राण्यांचे बलिदान घेणार नाहीत. म्हणून व्हेजिटेबल प्रोटीन आहे त्याला प्रोत्साहन करा आणि आहारात समावेश करा. अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व ज्या डाळी आहेत त्या डाळींमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असते ते सांगितलेलं आहे. यावर हमखास तुम्हाला कुठे ना कुठे प्रश्न पाहायला मिळतो. अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा ऑइल सीड क्रॉप आहे त्याच्यामध्ये किती प्रथिने असतात किंवा कार्बोहायड्रेट असतात ते सुद्धा आपण शिकणार आहोत. चला तर मग आता जाता जाता तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न तो मी आधी सुद्धा सांगितलेला आहे आणि सर्वांना माहिती पाहिजे. सोयाबीन सगळ्यांना माहिती असेल तर सोयाबीन मध्ये प्रोटीनचं पर्सेंटेज किती असते, म्हणजे तसेच या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये ऑइलचं पर्सेंटेज किती असते हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमचे प्रश्न वगैरे असतील, काही असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि अधिक माहितीसाठी आपली फ्री टेस्ट सिरीज सुद्धा आहे. आपल्या ऍपमध्ये ₹1 पे करू शकता आणि फ्री टेस्ट सिरीज सोडवू शकता. दोन्ही भाषेमध्ये, इंग्लिश आणि मराठी. आपलं ऍप आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. स्पर्धा विश्व आणि टेस्ट सोडवू शकता. अधिक माहितीसाठी आपलं टेलिग्राम आहे आणि एमपीएससी PYQ सिरीज आहेच. धन्यवाद.